25 जुलै ही तारीख देशाच्या राजकारणामध्ये फार क्रांतिकारी दिवस आहे. कारण आज अहंकाराचा पराभव झाला, आज हुकुमशाहीचा पराभव झाला, आज दडपशाहीचा पराभव झाला, आज घाणेरड्या राजकारणाचा पराभव झाला, आज शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणाऱ्या व्यवस्थेचा पराभव झाला, आज या देशामध्ये भांडवलदाराच्या घशात या देशाला घालण्याचं जे स्वप्न होतं त्याचा पराभव झाला. आज या देशामध्ये तरुणाईचा विजय झाला. आज या देशामध्ये या देशातील विरोधी पक्षाच्या, संघटनेच्या किंवा सरकार विरोधी विचारांचा त्या ठिकाणी विजय झाला. आज भारताचा विजय झाला. कारण गेली 1 महिना या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण करून टाकलं, नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आरोपींना पाठीशी घातलं, यंत्रणेला पाठीशी घातलं, त्याबद्दल या देशातील तरुणाई प्रधानमंत्री महोदयांना, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. सरकार अहंकारात अडकलेलं होतं. मात्र आज गर्वहरण झालं, अहंकाराचा पराभव झाला आणि या देशातील तरुणाई जिंकली आणि सरकार हरलं. पण हा लढा इथं थांबत नाही. या देशातील शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण झालंय, नीट ही जी संस्था आहे, जी ही एक्झाम कंडक्ट करते, ही नीटच रद्द झाली पाहिजे आणि या देशात एक सुलभ, या देशाच्या भवितव्यांना त्यांच्या करिअरच्या ज्या संधी असतात त्या त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाल्या पाहिजेत. विनाकारण विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनींच्या भावनांशी खेळ होऊ नये आणि तो संघर्षाचा लढा या देशामध्ये आज खरं तर सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. या देशातील सगळ्या विरोधी पक्षांनी किंवा सगळ्या तरुणाईनं हे जे आंदोलन ताकदीनं त्या ठिकाणी लढलं, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर, त्याचा हा विजय आहे. आणि या सगळ्या युवांचं मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनंदन करतो. सगळ्यात महत्वाचं, ज्या ज्या तरुणांचा या आंदोलनामध्ये किंवा या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामधून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जाऊन ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांना या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं खरी श्रद्धांजली असेल. पण लढाई इथं थांबणार नाही आणि मला असं वाटतं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांच्या पाठीशी असणारा प्रत्येक व्यक्ती हा लढाई लढणारच आहे आणि लढाई जिंकणारच आहे. एवढंच या माध्यमातून सांगतो. परत एकदा सगळ्यांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनंदन.